मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जमा होणे चालू झालेलं आहे का? अशा भरपूर कमेंट येत आहेत मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसरा हप्ता हा जमा होणे चालू झालेलं आहे, पण मोजक्याच लोकांच्या अकाउंटमध्ये हे जमा होत आहे. तर ते त्यांच्या अकाउंटमध्ये का जमा होत आहे, त्याने असं काय केलं की त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत आणि तुम्ही असं काय केलं नाही की तुमच्या अकाउंटमध्ये अजून ते 70,000 म्हणजे दुसरा हप्ता जमा होत नाही आहे. याच्यावरतीच मित्रांनो आपण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे दुसरा हप्ता दिला जात आहे, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 70,000चा हप्ता हा जमा होत आहे, तर काही लोकांच्या अकाउंटमध्ये 70,000चा दुसरा हप्ता हा जमा होत नाही आहे. तर याचं कारण काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गेल्या वेळेस व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रोजगार हमीमार्फत जे पैसे दिले जातात, मस्टर भरून जे पैसे दिले जातात मित्रांनो, आपल्या घरकुलचे पैसे आपल्याला जे 28,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो, मनरेगामार्फत दिले जाणारे, तर ते कसं चेक करायचं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो डीपमध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही पाहायचं आहे. पण त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट आल्या की सर तुम्ही हे कम्प्युटरवरती करून दाखवलेलं आहे, तर तुम्ही हीच प्रोसेस सेम मोबाईलवरती करून दाखवा. आमच्याकडे भरपूर जणांकडे मोबाईल आहेत, मोबाईलवरती आम्हाला कसं चेक करता येईल असं कमेंट आल्या मित्रांनो. तर त्या अनुषंगाने मी येणारा व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुलसाठी रोजगार हमीमार्फत मनरेगामार्फत जे पैसे दिले जातात, ते पैसे कसं चेक करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे, ते पण मोबाईलवरती मित्रांनो. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो कम्प्युटरवरती बनवलेला आहे, पण त्या व्हिडिओवरती कमेंट येत आहेत, म्हणून मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईलवरती ती प्रोसेस करून दाखवणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे 70,000 म्हणजे दुसरा हप्ता जे दिला जात आहे मित्रांनो, ते कुणाला दिला जात आहे आणि तुम्हाला का दिला जात नाहीये हे आपण पाहणार आहोत. वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं मी तुम्हाला पोर्टलवरती नेतो मित्रांनो. PMAYG ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो डीपमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे की कोणकोणत्या लाभार्थ्यांना मित्रांनो जो दुसरा हप्ता आहे, 70,000चा दुसरा हप्ता आहे, त्यांना का जमा होत आहे आणि तुम्हाला का जमा होत नाहीये याचं रिझन तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ते पाहण्यासाठी सिंपली आपल्याला इथे ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय आवास सॉफ्टमध्ये रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली अशा प्रकारे खाली येऊन इथे पाहू शकताय बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशनचं जे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तीच प्रोसेस असणार आहे. इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपल्याला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे सिंपली आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपली ग्रामपंचायत आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मी ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतो आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी ग्रामपंचायत सिलेक्ट केलो आहे. सिंपली आता आपल्याला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे. 2024-25 सिलेक्ट करतो आहे. फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला स्कीम सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे की आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाहायचं आहे, त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ही सिलेक्ट करतोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय स्कीम प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे पाहू शकताय 15+70 म्हणजेच आपल्याला हे 15 आणि 70 किती होतात याचं उत्तर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं. मी टाकून घेतो. टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे घरकुल आलेले आहेत त्यांचे नावे इथे पाहायला भेटतील. तर सिंपली मित्रांनो जो 70,000चा हप्ता रिसेंटली पडलेला आहे त्यांचं मी तुम्हाला नाव दाखवतोय. थोडंसं खाली येऊयात. इथे पाहू शकता खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इकडे साईडला घेऊयात आपण. साईडला घेतल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो 85,000चा हप्ता इथे किती तारखेला 5/3/2025 म्हणजेच 5 मार्चला 70,000चा यांच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा झालेला आहे. तर थोडंसं आपण साईडला येऊयात. कुणाचा पडलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर आता किती तारखेला पडलेला आहे आणि का पडलेला आहे हे आपण पाहूयात. तर सिंपली आपल्याला तो नंबर कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या घरकुलचा. हा नंबर मी सिंपली कॉपी करतो मित्रांनो. कॉपी केल्याच्यानंतर थोडंसं वरती येतो आहे. वरती आल्याच्यानंतर सिंपली स्टेक फोल्डरमध्ये या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तो नंबर पेस्ट करतो आहे.
मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी नंबर पेस्ट केलेला आहे, घरकुल नंबर, आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर आता आपण थोडंसं खाली येऊयात आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो यांच्या अकाउंटमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय 70,000 रुपये हे जमा झालेले आहेत. तर हे 70,000 रुपये कधी जमा झालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय 5/3/2025 म्हणजेच 5 मार्च 2025ला यांच्या अकाउंटमध्ये 70,000 रुपये हे जमा झालेले आहेत दुसऱ्या हप्त्याचे. तर हे 70,000 रुपये कशासाठी जमा झाले आहेत, का जमा झालेले आहेत आणि तुम्हाला का होत नाहीत हेच मी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो. थोडंसं खाली येऊयात. तर इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे तुम्ही पाहू शकताय इथे जे हाऊस स्टेटस जे दिलेलं आहे इथे प्लिंथ लेवलला यांचं हाऊस आलेलं आहे. म्हणजे त्यांचं प्लिंथ लेवलला घर बांधणी झालेले आहे मित्रांनो. आणि ते प्लिंथ लेवलला आल्याच्यानंतर इंजिनिअरमार्फत इन्स्पेक्ट डेट म्हणजे इन्स्पेक्टेड डेट तुम्ही इथे पाहू शकता कधी 27/2/2025 म्हणजे प्लिंथ लेवलला काम गेल्याच्यानंतर इंजिनिअर आपल्या घराला व्हिजिट देतो आणि व्हिजिट दिल्याच्यानंतर मित्रांनो तिथे एक फोटो काढला जातो. तो फोटो मित्रांनो या पोर्टलवरती अपलोड केला जातो. तर इन्स्पेक्ट डेट कधी आहे मित्रांनो, त्यांचं प्लिंथ लेवलला काम झाल्याच्यानंतर इंजिनिअरने येऊन 27/2/2025ला फोटो काढलेला आहे आणि तो फोटो प्लिंथ लेवलचा या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकताय तो फोटो इथे आहे. आणि अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो हे 70,000 म्हणजेच दुसरा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये 5/3/2025ला जमा झाला. म्हणजेच प्लिंथ लेवलला बांधकाम आल्याच्यानंतर फोटो कधी अपलोड करण्यात आला 27/2/2025 म्हणजे 27 फेब्रुवारी 2025ला फोटो अपलोड करण्यात आलेला आहे. आणि हप्ता तुम्ही पाहू शकता 70,000चा 5/3 म्हणजेच 5 मार्च 2025ला यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की घरकुलचा दुसरा हप्ता हा ऑटोमॅटिकली पडत नाही आहे मित्रांनो. ते पडण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं घरकुल प्लिंथ लेवलला बांधून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इंजिनिअर तुमच्या घराला व्हिजिट देतो आणि तुमच्या घराचा प्लिंथ लेवलचा फोटो काढतो. फोटो काढून पोर्टलवरती अपलोड करतो मित्रांनो. आणि अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता हा जमा केला जातो. तर मित्रांनो अशा प्रकारे तिसरा आणि चौथा या सेम प्रोसेस आहे मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याची आणि चौथ्या हप्त्याची. त्यामुळे तुम्हाला तुमचं घर प्लिंथ लेवल लिंटल लेवल बांधून घेणं गरजेचं आहे मित्रांनो हप्त्यासाठी. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो 70,000चा दुसरा हप्ता दिला जात आहे, काही लोकांना दिला जात आहे आणि काही लोकांना का दिला जात नाही आहे याचंच रिझन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.